काळाकीर अंधार होता। गावातली लाईट गेली म्हणून सरपंच काय झालं ते पाहायला गेले, पण अचानक काही दुचाकी स्वरांनी त्यांचा पाठलाग केला, गाडीवर पेट्रोल टाकलं आणि जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। ज्या बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण गाजतंय त्याच बीडला लागून असलेल्या धाराशिव मधली विशेष म्हणजे ही घटना पवनचक्कीच्या वादातूनच झाली असल्याचं सरपंचाचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर जो हल्ला झालाय त्याची आपबीती त्यांनी स्वतः सांगितली आहे। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळजवळ येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं, दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या। आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले, असं केलं। तुमचं संशय कुणावर आहे नेमकं? काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा? जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं? मध्ये पवनचक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं। रात्री एसपी साहेब आलते का? कारवाई का? आरोपी काय केली? आरोपी नाही कोणी, पण कारवाई वगैरे केली, त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले। तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का? काय आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे। असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार? ऍक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही, गावात दिवसभर लाईट नव्हती। आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो। लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हमला झाला। बीड जिल्ह्यात जे प्रकरण घडलं त्यालाही पवनचक्कीच्या वादाची पार्श्वभूमी होती। आता धाराशिव मध्ये जे घडलंय त्यालाही हीच पार्श्वभूमी आहे। पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून गुन्हाही दाखल केलाय आणि तपासही सुरू केलाय, मात्र आरोपी काही अजून सापडलेले नाहीयेत। बाजूला असलेल्या बीडमध्ये सरपंच हत्येनंतर आधीच प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्यातच धाराशिवमध्ये असं प्रकरण होणं म्हणजे धाराशिवचाही बिहार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि बारावरून येत असताना थांबलो होतो, पुढे आलो, लगेला थांबलो, लगे वगैरे गेलो। मागणं दोन टू व्हीलर आल्यानंतर मी साईडला बसलेलो होतो। अंडे वगैरे मारले काचावरती, लेफ्ट साईडच्या काचावरती डायरेक्ट दगडफेक केली वगैरे, काय रॉडने मारलं। मग रॉड आला परत राईट साईडच्या पण काचामध्ये दगड मारला, दगड आत आला। काय तिथनं पुढं काय झालं मला माहीत नाही। आणि पेट्रोल आत टाकलं होतं लेफ्ट साईडच्या काचामधनं, काहीतरी फुग्यामधनं भरून टाकलं होतं, ते आत आलं सगळं। ते आग उठल्यामुळं मी परत काही लक्ष दिलं नाही। संशय तुमच्यावर कुणावर आहे का? संशय काय नाही कुणावर, एवढं काय नाही झालं। पवनचक्कीचे सध्या सगळीकडे कामं सुरू आहेत आणि याच वादातून अनेक गुन्हेगारी घटनाही समोर येत आहेत। मसाजोगमध्येही हाच प्रकार झाला। गावात वाद झाल्यानंतर स्वाभाविकपणे गावचा प्रमुख म्हणून तो वाद सोडवण्याची जबाबदारी सरपंचाची असते, मात्र मध्यस्थी केल्यामुळे सरपंच जसे टार्गेट होणार असतील तर या गुन्हेगारी घटना वाढतच राहतील। त्यासाठी आता खंडणीचे रॅकेटच उद्ध्वस्त करण्याची गरज आहे। थांबा जरा, गाड्या जाऊ देऊ नका एवढ्या लवकर। थांबा जरा, गाड्या नंबर धन्यवाद। थांबा म्हणा। लहान लिकरू आहे त्याला गच्चीला दोनाधारी करायची इथे येऊन मला तसं सांगू दे त्यांना काय झालेलं मॅटर। अरे बाबा
हॅलो हा ते बोलत मी गावाचं लोक आमचं गाव आहे बाबा तुम्ही सांगा की 10-25-30 पोरं घेऊन आले जोडगाव मारायला म्हणून सांगा तुम्ही. यांच्या कामाला कशाला सांगा लागला तुम्ही 4 महिने कशाला घेऊन आले? आल्या की दाब झाली होती. कोण आहे कंपनी मला बोलो त्या आई घालायला बोलो त्याला अमोल भाई तुम्ही हो अमोल भैया त्याला बोलो त्याला आणि तुला एक सांगतो बाया तुला चिंतित राहा तू आमची इकडे बघ जमीन आहे आमचे जमीन तुमच्या सगळी पडत नाही जा तू वापस तुला मुला कोण आहे त्याला घेऊन ये आपण त्याच्यावर चर्चा नियमाने मग आम्ही तेच म्हणतो लोक कशाला अहो कंपनीवाले इथले एक ऍग्रीमेंट झालं अरे बाया कंपनी बदल ना एकटा आला असतो चाललं असतं एकटं याचं होतं गावात तुला सगळ्या समोर सांगू दादा तुला मी पहिलं शेवट सांगणार आजपासून मी कामच दाखवणार तुला काय तुला इथं फिरू सुद्धा देणार नाही. त्या अमोल भाई एकटा असतं काय वाटलं नसतं एवढ्या 4 गाड्या घेऊन आला इथं गावात 4 9 15 10 गाड्या आहेत. कंपनी बघल तू काही लिगल ऍडव्हर्टाइज नाही किंवा काही नाही कंपनीचं कोण तिराजा बोलत थांबवू नको. तुम्ही यातच ना इकडे कंपनीला आम्ही बघून घेतो शेतकरी होय ना अमर का चुकीचं आहे आमचं. त्याच्या पुढे असं माणसं घेऊन येऊ नका बघा गावात एकही माणूस याचं कारण नाही तुम्ही. पण हिथं कोण नसतं ना कंपनीनं आमच्या बघून घेऊ का असं कोणी बाकीमध्ये यायचं नाही तर गाडी हलवाली ती पुढे लावा ट्रॅक्टर त्याला जाऊ देऊ नका. नाही कंपनीचं ना म्हणून तुम्ही आमच्या तालुक्यात काय करू तुम्हाला काय करायचं ना गाड्या सोडतो की गाड्या सोडलं ती आमोर कोण आहे त्याला सांगून सोडवलं मी पहिल्यांदा शेवट सांगायला त्याला त्यांना ही नाही स्कॉर्पिओच बोला जाऊ दे त्यांच्या गाड्या जाऊ द्या कोण आहे ते अमोल बरोबर कोण आले अजून तिकडे पोर आहे म्हणून सांगा तिकडे पोर म्हणून सांगा त्यांना तिकडे नाही म्हणजे